नमस्कार, सुप्रभात. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करायला विसरू नका. तर आज मी तुम्हाला थायरॉईडचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो आणि त्या थायरॉईडवर मात करण्यासाठी ठराविक 5 आसनं आहेत. ती आसनं कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर नियमितपणे तुम्ही हे आसन करत असाल तर नक्की तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होताना तुम्हाला दिसेल आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण ही आसनं कराल आणि जे काही तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे त्याच्यातून मुक्त व्हाल. तर चला, पहिलं जे आसन आहे ते आहे पर्वतासन. आपल्या शरीराचा जो त्रिकोण तयार करतो त्याला आपण म्हणतो पर्वतासन. तर पहिल्यांदा गुडघ्यांवर यायचे. वज्रासन, जे की तुम्हाला माहिती आहे. वज्रासन घ्यायचे, दोन्ही हात पुढे, पाय इथे घ्यायचे आणि वर आसन होल्ड करायचे आहे. श्वास संथ गतीने चालू द्यायचा. आसन होल्ड करायचे थोडा वेळ. बॉडी स्ट्रेच करायची आहे. संथ गतीने श्वास चालू ठेवायचा आहे. हे झालं पहिलं पर्वतासन. यानंतर गुडघ्यावर बसून आपल्याला दुसरं आसन करायचं आहे, जे आहे उष्ट्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, ज्या पद्धतीनं मी घेतलेलं आहे. ओके. आणि हात पाठीमागे घ्यायचा, पाय या पद्धतीनं ठेवायचे आहे आणि होल्ड करायचे. दुसरं उष्ट्रासन जे तुम्ही पाहिलं. यानंतर आपल्याला तिसरं जे आसन आहे भुजंगासन. तर विपरीत शयनस्थिती. हळूवार आसन करायचं आहे. भुजंगासन. खरं तर आसन स्थिती जेव्हा आपण घेतो त्यावेळेला बोलणे चुकीचे असते आणि त्यावेळेला मी शक्यतो आसन स्थितीमध्ये ज्या वेळेला असते त्यावेळेला बोलणं टाळत असते. तर तुम्ही निरीक्षण करा मी आसन कसं करते, त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आसन स्थिती घेतल्यानंतर आसन होल्ड ठेवणं, ते टिकवणं खूप गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला जमत असेल, तुम्ही जमवून घेतलं असेल तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम होतो. आता जे पुढचं आसन आहे ते आहे धनुरासन. धनुरासन. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. पाय दुमडायचे, अंतर घ्यायचं आहे. हनुवटी टेकवायची खाली. दोन्ही पायाची इथे पकडायचं आहे आणि हात आणि पाय दोन्ही बाजूला खेचायचं. दोन्ही बाजूला आपलं शरीर वर खेचायचं आहे. आसन स्थिती सोडायची. चला, तर पुढचं आसन आहे सर्वांगासन.
आसन झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल गरज आहे की मला शवासन किंवा मकरासन करायचं आहे, तर नक्की आपण शवासन आणि मकरासन करून पुढचं आसन करायचं आहे. शक्यतो 10 सेकंद सुरुवातीला आपल्याला ते आसन टिकवायचं आहे आणि त्यानंतर 20 सेकंद, 30 सेकंद अँड अप टू 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढा वेळ आसन स्थिती आपण टिकवू तेवढा त्याचा चांगला परिणाम होताना आपल्याला जाणवेल. आणि ज्यावेळी आपण आसन स्थितीमध्ये असतो आणि ठराविक एका इंटेन्शनने आपण ते आसन करत असतो, तर एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये असते की मी हे आसन माझा थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी करते. आणि ज्यावेळी तुम्ही आसन स्थिती घेतलेली असता त्या आसन स्थितीमध्ये ती भावना तुमची प्रबळ असते की मी आत्ता हे आसन टिकवणार आहे 1 मिनिटापर्यंत. आणि तेवढा 1 मिनिटाचा जो काळ असतो तो काळ तुम्ही कंटिन्युअसली तुम्ही आसन टिकवून तुमचा जो त्रास आहे तो कमी करण्याचा विचार तुम्ही सतत करत असता. त्यावेळी कोणत्याच वेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. तो एक त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आहे. कारण जेवढा आपण चांगला विचार करू, जे आपल्याला हवं आहे तो विचार करू, तेवढं ते प्रकृती आपल्याकडे पाठवत असते. तर आपण आसन करत असताना कोणत्याच प्रकारचे वेगळे विचार मनात आणायचे नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आसन करता ती गोष्ट सतत मनामध्ये रिवाईज करणं, मनामध्ये करा किंवा तोंडाने बोला किंवा लिहा. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जी प्रकृती आपल्याला साथ देत असते की या व्यक्तीला हे हवं आहे आणि ही व्यक्ती सतत माझ्याकडून मागते आहे, तर ते देणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं काही दुखत खुपत असेल आणि तुम्ही सतत कण्हत असाल तर तेही चुकीचं आहे. जर सतत आपण त्या गोष्टी रेंगाळत राहू, सतत कण्हत राहू, तर प्रकृती त्याच पद्धतीचे वाईब्स आपल्याकडे पाठवते आणि आपण त्याच्यामध्ये अडकून बसतो. तर आपण कितीही दुखत असेल, खुपत असेल, आपण आनंदी राहायचं आहे. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत. एकच गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे मला खूपतं दुखतं, परंतु तेही मी त्याच्यातून बाहेर पडणार आहे आणि मी माझं आयुष्य आनंदी घालवणार आहे. या पद्धतीनं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपण सतत करत राहिलो तर नक्की जे काही दुखणं आहे तेही आपलं निघून जाईल आणि आपलं आयुष्य आनंदाने भरून जाईल. तर जे पुढचं आसन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या थायरॉईडच्या प्रॉब्लेमसाठी. तर ते आहे सर्वांगासन. तर चला सर्वांगासन करायचं आहे. हे आसन थोडंसं आपल्याला अवघड वाटेल, तर त्यासाठी आपण थोडासा सराव करायचा आणि त्यानंतर आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळू पाय वर घ्यायचे. प्रत्येक वेळेला मी सांगते शयनस्थितीतली जी आसनं आहेत ती पाय वर घेत असताना हळू करायची आहेत. पाय हळू वर घ्यायचे. इथे आल्यानंतर थोडासा कमरेला झटका देऊन आपण संपूर्ण शरीर वर घ्यायचं. आसन सोडताना हळू सोडायचं आहे. कंबर खाली आपटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हळू आपलं जे सीट आहे ते खाली टेकवायचं आहे, कंबर खाली टेकवायची. पाय पुन्हा सरळ स्थितीमध्ये असतील आणि हे पाय आपल्याला हळू खाली न्यायचे आहेत. हळू तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला हळूवारपणे हे आसन करायचं आहे. चला पुन्हा एकदा दाखवते.
आसन पूर्ण झालेलं आहे आणि थोडंसं आसन केल्यामुळं आपला श्वास फुललेला असतो, शरीर थकलेलं असतं. तर या ठिकाणी आपण शवासन घेऊन आपल्या मनाला आणि शरीराला विश्रांती देणं ही तेवढंच गरजेचं आहे. तर प्रत्येक आसन झाल्यानंतर जे विश्रांती आसन आहे, शयनस्थितीतील शवासन आणि विपरीत शयनस्थितीतील मकरासन, ते आपण घेऊनच आपल्याला पुढचं आसन करायचं आहे. तर ही आसनं मी तुम्हाला 5 आसनं दाखवलेली आहेत. जर खरोखर तुम्हाला थायरॉईडचा त्रास होत असेल किंवा सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला ही 5 आसनं नियमितपणे करायची आहेत, जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिकतेवर होणार नाही. तर या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं मी दाखवलेली आहे त्या पद्धतीने हळूवारपणे करायचा प्रयत्न करा. आसन टिकवणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त 1 मिनिट आसन जर टिकत असेल तर अतिउत्तम. जास्त घाई न करता 20 सेकंद 30 सेकंदपर्यंत आपल्याला आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आसन घेणं हळूवारपणे आणि आसन टिकवणं आणि आसन सोडत असताना पुन्हा हळूवारपणे आसन सोडणं, या 3 स्टेप कोणतंही आसन करत असताना अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्ही हळूवारपणे माझ्याकडे लक्षपूर्वक पहा आणि मी ज्या पद्धतीनं करते त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.